या ट्युटोरियल मध्ये आपण मॉक्स इम्प्लिमेंट करणार आहोत, ते पण युजिंग लॉजिक गेट, ज्याचं सर्किट डायग्राम अशी आहे. त्याकरता आपल्याला एक इन्व्हर्टर आणि 3 नॅन्ड गेट लागणार आहे, जे की मी इथे ऑलरेडी जनरेट करून घेतलेले आहे. एक इन्व्हर्टर आणि नॅन्ड गेट 1, 2 आणि 3. मी प्रत्येकाचे व्हीडीडी आणि व्हीएसएस सोर्सेस शॉर्ट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला सिलेक्ट इनपुट जो असतो मॉक्सचा, तो एक इन्व्हर्टरच्या एका इनपुटला आणि नॅन्डच्या एका इनपुटला द्यायचा आहे, तो जो की हा असेल. त्याला आपण लगेच रिनेम करून घेऊयात सिलेक्ट म्हणून, आणि याला क्लॉक इनपुट देऊयात आपण सिलेक्टला. आता आपल्याला हा सिलेक्ट इनपुट एका नॅन्ड गेटच्या इनपुटला द्यायचा आहे, आणि सिलेक्ट बार जो आहे त्याचा आउटपुट, इन्व्हर्टरचा आउटपुट, तो दुसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला आहे. तर मग पहिले सिलेक्ट बार आपण इथे कनेक्ट करून घेऊया. हा एक नॅन्ड गेट असेल आणि हा दुसरा नॅन्ड गेट. त्याकरता पॉलिसिलिकॉन लेअर मी घेतो आणि मेटल 1 ला एक्सट्रॅक्ट करून डायरेक्टली कनेक्ट करता येईल आपल्याला. इथे मेटल टू पॉली आपल्याला कॉन्टॅक्ट प्लेस करावा लागेल यांचं कनेक्शन करण्याकरता. आता हा सिलेक्ट जो आहे हा आपण दुसऱ्याला द्यायचा आहे इथे. याला अशा प्रकारे एक्सटेंड करून घेऊयात. अशा प्रकारे सिलेक्ट इनपुट आपण दोन्ही नॅन्ड गेटला दिलेला आहे, एकाला सिलेक्ट आणि दुसऱ्याला सिलेक्ट बार. आता इनपुट 1 आणि इनपुट 2 असे दोन इनपुट या दोन नॅन्ड गेटला द्यायचे आहेत, ते आपण लगेच डिफाइन करून घेऊयात. या क्लॉकला आपण बरेच फास्टर ठेवणार आहोत सिलेक्टच्या पेक्षा, जेणेकरून आपल्याला सिम्युलेशन व्यवस्थित बघता येईल. आता आपल्याला हे दोन जे आउटपुट आहेत या दोन नॅन्ड गेटचे, ते या दोन याच्या इनपुटला कनेक्ट करायचे आहेत रिस्पेक्टिव्हली. तर मग त्याकरता आपण इथे डायरेक्टली पॉलिसिलिकॉन लेअर घेऊन हा एक कनेक्ट करणार आहोत एका इनपुटला. मेटल टू पॉली कॉन्टॅक्ट आपण इथे प्लेस करूया. हे कनेक्शन आपलं करून झालेलं आहे. आता हे करायचं आहे. आता लक्षात घ्या, परत आपण जेव्हा इथून इथे डायरेक्टली कनेक्ट करायला जाऊ, तेव्हा आपला ते हे शॉर्ट होण्याची शक्यता आहे इथे मेटल 1 असल्यामुळे. त्यामुळे आपण खालून याला घेऊयात, पॉली लेअरला आपण एक्सटेंड करू शकतो, किंवा आपण मेटल 2 वापरून सुद्धा करू शकतो, जसं की आपण हाफ ॲडर मध्ये केलं होतं. ते मेटल 1 टू पॉली कॉन्टॅक्ट आपण करून कनेक्ट करूयात. आणि अशा रीतीने आपलं सर्किट इम्प्लिमेंट करून झालेलं आहे, जे की हे सर्किट आहे.
सिलेक्ट लाईन आपण घेतली, इथे सिलेक्ट बार आपल्याला मिळेल, हा एका याच्या इनपुटला दिला, सिलेक्ट लाईन सिलेक्ट बार एका लाईनच्या इनपुटला, त्याच लाईनच्या इनपुटला इनपुट 1 हा आपला कनेक्टेड असेल आणि दुसऱ्या लाईनच्या इनपुटला एकाला सिलेक्ट लाईन असेल आणि दुसऱ्याला इनपुट 2 कनेक्ट केलेला असेल. या दोनही नाईन गेटचे आउटपुट एका तिसऱ्या नाईन गेटच्या इनपुटला आणि त्याचा आउटपुट आपला फायनल आउटपुट असेल 2:1 मॉक्सचा. हा आउटपुट बघण्याकरता आपण इथे विजिबल नोड दाखवूया. याला असाइन करूया आणि आपलं सिम्युलेशन रन होत आहे का ते चेक करूया. तर अशा रीतीने आपण इथे फंक्शनॅलिटी 2:1 मॉक्सच्या इनपुटची व्हेरीफाय करू शकतो. जेव्हा सिलेक्ट लाईन 0 असते तेव्हा आउटपुट हा इनपुट 1 ला फॉलो करतो आहे. जेव्हा सिलेक्ट लाईन 0 असेल, इनपुट 1 0 असताना आउटपुट 0 होतो, 1 असताना 1 होतो. आणि जेव्हा सिलेक्ट लाईन 1 होते तेव्हा आउटपुट हा इनपुट 2 ला फॉलो करतोय, जसं की आपण पाहू शकतो या वेव्हफॉर्म मध्ये. अशा प्रकारे आपण मॉक्सची फंक्शनॅलिटी चेक करू शकतो. इथे आपल्याला पॉवर डिसिपेशन पाहायला मिळतं आणि इथे परत आपल्याला आउटपुटला कॅपॅसिटिव्ह लोड कनेक्ट करून वेव्हफॉर्म वर काय फरक पडतो ते एकदा व्हेरीफाय करायचं असतं. कॅपॅसिटर कनेक्ट केला, रन सिम्युलेशन केल्यावर आपल्याला आउटपुट मध्ये चेंजेस लक्षात येतील. तर आपल्या लक्षात येऊ शकता की आउटपुटचा जो राईज टाइम आणि फॉल टाइम तो वाढलेला आहे आणि सर्किट मधला पॉवर ड्रॉप पण वाढतो जेव्हा आपण कॅपॅसिटर कनेक्ट करतो तेव्हा. अशा रीतीने आपण मक्स व्हेरीफाय केलेला आहे.